चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् ऐकेकमक्षरं पुंसां महापातकनाशकम्। आपल्या सर्वांचे परिचयाचे असलेले स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र। माहिती ना सगळ्यांना रामरक्षा स्तोत्र? तर असे हे स्तोत्र यातील या श्लोकात बुधकौशिक ऋषी म्हणतात की श्री रामाचे चरित्र अतिशय दैदिप्यमान आहे। शतकोटी प्रविस्तरम् यातील एक एक श्लोकातील एकेका अक्षरात आपल्या महापापांचे नाश होण्याची ताकद आहे। म्हणून सर्वांनी श्री रामाचे नामस्मरण केले पाहिजे आणि म्हणूनच आजच्या कीर्तन सेवेला श्री सत्य साईबाबांचे रामाचे वर्णन असलेले भजन घेतलेले आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय। ध्यान कृते यजन यज्ञे श्रेतायां द्वापारे अर्चयन् यदा प्रोति तदा प्रोति कलो संकीर्तने शवम्। प्रत्येक युगात मानवी जीवनाच्या कल्याणाचे एक एक साधन सांगितले आहे। जसे कृतयुगात ध्यान ध्याना करणे, त्रेतायुगात यज्ञयाग करणे आणि द्वापार युगात पूजा अर्चना केल्याने जे पुण्य मिळते तेच आता कलियुगात केवळ केशवाचे नामस्मरण केल्याने मिळते, म्हणजे संकीर्तन केल्याने प्राप्त होते। आणि म्हणूनच प्रत्येकाने नामस्मरण केले पाहिजे व कीर्तनाला देखील आले पाहिजे। सद्गुरुनाथ महाराज की जय। आता मला सांगा, नामस्मरणात इतकी ताकद असते का? हो, खरंच असते। कारण हे शास्त्रांनी सांगितले आहे, संतांनी सांगितलेले आहे। नामस्मरण नेहमीच केले पाहिजे। अहो, देवांच्या संतांच्या नावाची ताकद सोडून द्या। साधा मनुष्य सुद्धा आपल्या नावाबाबत किती जागरूक असतो। अहो, साधा मंदिरात सिलिंग फॅन जरी दिला ना तरी त्याच्यावर तो नाव लिहून देतो। अहो, भिंतीवरचं घड्याळच घ्या ना, त्यातील काच काढून तो आतमध्ये नाव लिहितो, फलाण्या फलाण्या कडून सप्रेम हे। ही असते नावाची ताकद। असो, दान देतो ना याला महत्व आहे, नाही तर मंदिरात ₹1.25 पेटीत न टाकता महाप्रसादाला सगळे घरचे घेऊन येणारे काही महाभाग असतातच। मग सद्गुरुनाथ महाराज की जय। म्हणून म्हणते नामस्मरणात खूप ताकद आहे। आता बघा, ते तिथे कोपरा आहे ना, कोपरा, त्या कोपऱ्यात काल भल्ला मोठा साप गेला। आता काय होईल? सापाचं नाव घेतल्याबरोबर सगळे तुम्ही दचकाल आणि दुसरीकडे येऊन बसाल आणि तिथे जर साधी दोरी जरी असली ना तरी तुम्हाला सापाचाच भ्रम होईल। आता मला सांगा, या सापाच्या नावात जर इतकी ताकद आहे तर रामाच्या नामात किती ताकद असेल? म्हणूनच म्हणते नामस्मरण करा। अहो, आता बघा, आपल्या शरीरात सापाचा भ्रम करण्यापेक्षा आपल्या शरीरात राम नामाचा भ्रम होणे केव्हाही चांगले। आणि हा जर भ्रम आपल्याला झाला तरी आपला उद्धार निश्चित होतो। झाला जरी भ्रम मजला, असो परी तो सदैव नामाचा। प्रपंच परमार्थाचा सुंदर करण्याचे कामाचा।
आयुष्यातला भ्रम हा भ्रम निराश करतो आणि पर्यायाने काय दुःख वाटायचे ते, पण भगवंतावरचा भ्रम कधीही निराश होऊ देत नाही. आणि म्हणूनच ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला हे मंत्र बोला श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला रामचंद्रांचा अवतार यांचे आम्ही नेहमीच नामस्मरण केले पाहिजे. अहो आदर्श प्रपंच कसा करावा याचे परमोच्च उदाहरण प्रभू श्रीराम, ज्यांनी श्रीरामाचा आदर्श ठेवला आणि त्यांच्याप्रमाणेच त्यांना स्वतःचा दास म्हणून घेतला ना, अशा श्री समर्थ रामदास स्वामींचाही आज जन्मदिवस आहे. प्रभू रामचंद्रांची तिथी आणि वेळ याच वेळेस श्री समर्थांचा सुद्धा जन्म झाला. समाजाच्या जागृतीसाठी जो सगळीकडे हिंसाचार पसरला होता तो नीट बसवण्यासाठी, समाजाची घडी नीट बसवण्यासाठी जे आसे तो हिमालय फिरून आले असे श्री समर्थ रामदास स्वामी, त्यांचेही आपण स्मरण केले पाहिजे. आणि त्यावेळीची परिस्थिती कशी होती की केवळ समर्थांच्या प्रयत्नामुळे व्यवस्थित झाली आणि त्याचे वर्णन केलेले आहे. प्रबळ यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, यवन झाले होते वंदया महाराष्ट्रात, आखंड होता धर्म परसत्तेच्या पंथात, आखंड होता धर्म परसत्तेच्या पंथात, शौर्य धैर्य रुतले होते हरसेवेच्या दारात.
सुरू होती. कोणी कोणाचं ऐकायला तयार नव्हतं. हिंसाचारावर हिंसाचार नुसते सुरू होते. किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्ट विद्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या, किती सुंदरा हाल होऊन मेल्या, किती एक त्या देशांतरी विकिल्या. अहो, ती तेव्हाची परिस्थिती होती. पण मला सांगा, आताही काही वेगळी परिस्थिती आहे का? आताही हे सुरूच आहे, हिंसाचार सुरूच आहे. आणि म्हणूनच फ्रीज मध्ये 28 तुकडे पुरून ठेवतातच ना. पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने संघर्ष करायला पाहिजे. आणि त्यासाठी काय आवश्यक आहे? तर रामराज्य. काय आवश्यक आहे? रामराज्य आले पाहिजे. पण यासाठी नुसतं रामराज्य पाहिजे म्हणून होईल का बरं? नाही. समर्थ रामदासांनी आपल्याला 3 देवतांचा प्रामुख्याने प्रसार करायला सांगितलं. कोणाचा? पहिले श्री रामचंद्र भगवान, ज्यांचा आज जन्मदिवस आहे. आदर्श प्रपंचाचा परमोच्च उदाहरण. आणि दुसरे श्री हनुमंत, शक्ती आणि बुद्धी याचे मूर्तिमंत उदाहरण. आणि तिसरी श्री तुळजाभवानी, जगन्माता, अष्टभुजा, शस्त्र धारण केलेली. मला सांगा, दुष्टांचा संहार करायसाठी शस्त्र आवश्यकच असते ना. यासाठी तुळजाभवानीचे पण आपण स्मरण केले पाहिजे. आणि अशी समाज व्यवस्थित बसवण्यासाठी बलदंड तरुणांची फळी उभी करण्याचे काम श्री समर्थांनी केले. पहा, जगाच्या कल्याणासाठी परमेश्वर अवतार घेतोच, पण आपल्यालाही त्यांना मदत करण्याची तयारी असली पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक तरुणीने त्याच्यासाठी समोर यायला पाहिजे. आणि नुसते रामराज्य पाहिजे, रामराज्य पाहिजे असे म्हणायचे आणि मतदानाला जायचं नाही. अशाने रामराज्य होणार आहे का? नाही. म्हणून प्रत्येकाने मतदान केले पाहिजे आणि ते योग्य व्यक्तीलाच केले पाहिजे.